नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली अळीवाची लाडू। तर त्यासाठी आता आपण काय काय साहित्य घेतले ते प्रथम बघून घेऊया। त्यासाठी घेतले मी 100 ग्रॅम अळीव, हे मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलं। त्याच्यानंतर घेतले आपण काजू, बदाम, गूळ आणि हे ओलं खोबरं घेतले। त्याच्यानंतर तूप घेतले आणि हे नारळ, जे की आपण खोबरं काढलं त्यातलं पाणी होतं ते आपण इथे घेतले। आता बघूया पुढे आपण अळीवाचे लाडू करायचे तर ते कशा पद्धतीने करायचे। आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात तूप। आपल्याला आता हे अळीव थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तूप टाकते मी याच्यामध्ये। आता आपलं तूप वितळायला लागलं। तूप वितळलं की आपण त्याच्यामध्ये अळीव टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये अळीव टाकून घेणार आहोत। थोडेसे आपण याला भाजून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं, जेणेकरून याच्यातला जो काही कच्चापणा आहे तो निघून जाईल। त्याच्यानंतर आपण हे नारळ पाण्यामध्ये आपण याला भिजू घालणार आहोत। मंद आचेवरच याला भाजायचे। बघू शकता आता आपण अळीव हे नारळ पाण्यामध्ये भिजू घातलेत। आता आपण याला 1 तासासाठी ठेवून देणार आहोत। बघू शकता आता आपले अळीव छान भिजलेत। आता आपण लाडू करायला घेऊयात। आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये काजू बदाम टाकून घेणार आहोत, म्हणजे काजू बदाम पण आपले छान भाजले जातील। बदामला थोडासा वेळ लागतो म्हणून सगळ्यात पहिले टाकले। थोडेसे हे ब्राऊन झाले की आपण याच्यामध्ये काजू देखील टाकणार आहोत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काजू। आता हे दोन्ही पण व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आपल्याला। बघू शकताय दोन्हीचा पण कलर आता बदललाय। आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं देखील टाकून घेणार आहोत, म्हणजे ते पण छान तुपावर परतल्या जाईल। बघू शकता आता आपलं मिश्रण असं शिजून झालंय। आपल्याला ती कढई छोटी पडत होती म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अळीव। अळीव टाकून आपण आता हे छान मिक्स करून घेणार आहोत। अळीव हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। त्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये अळीव हे खाल्लेच गेले पाहिजे। तसेच महिलांच्या काही ज्या समस्या असतात, केस गळती, रक्त कमी असतात काही काही महिलांना, त्याच्यानंतर कंबरदुखी वगैरे, अशा बऱ्याचशा याच्यावरती अळीवचे लाडू खाल्ल्याने त्यांची ती कमतरता भरून निघते। बघू शकता आता आपलं मिश्रण अशा पद्धतीचं झालंय। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर आणि जायफळ पावडर थोडीशी, आणि थोडीशी आपल्याकडे सुंठ पावडर देखील आहे, तर ती पण टाकून घेणार आहोत आपण। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। सगळ्या मिश्रणाला आपले जायफळ पावडर आणि वेलची पावडर वगैरे लागली पाहिजे। एका ठिकाणी आपण याचा एकत्रित करून घेऊ आणि त्याला थोड्या वेळासाठी आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। 5 मिनिटांसाठी आपण आता याला झाकण ठेवून शिजवणार आहोत। आता आपण झाकण काढून बघूया। बघू शकता आपलं मिश्रण छान शिजलं गेलं। एकदा आपण हलवून घेऊया।
छान प्रकारे आता हे मिश्रण आपलं शिजलं गेले. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थंड करून घेऊ. त्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेऊ. बघू शकता आता आपलं मिश्रण थंड झाले. आता आपण याचे छोटे छोटे लाडू करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लाडू करून घ्यायचे. बघू शकताय या मिश्रणामध्ये आपले 25 लाडू तयार झाले. अशा पद्धतीने आपले अळीवाचे लाडू तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.